नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अंमली पदार्थाविरोधातील मोठी कारवाई करत 214 ग्रॅम मेफोड्रेन एमडी ड्रग्जसह एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 50,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीमार्फत माहिती मिळाली की पाटीपुरा येथील रेकॉर्डवरील एक गुन्हेगार लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी ताजनगर परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे 22 जुलै 2026 रोजी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचण्यात आला. पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून 214 ग्रॅम मेफोड्रेन एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. चौकशी दरम्यान हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याचीही कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सईद खान शरीफ खान वय वर्ष 41 राहणार पाटीपुरा अमरावती याच्या विरोधात नागपुरी गेट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून 42.80 लाख रुपयाचे एमडी ड्रग्ज, 8 लाख रुपयाची स्विफ्ट कार तसेच 3 मोबाईल फोन असा एकूण 50.99 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनोने, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुनकर व ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने केली. आरोपीकडून अंमली पदार्थाच्या पुरवठा साखळीबाबत पुढील तपास सुरू आहे. अशाच अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.